आजचा टास्क होता टार्गेट करायचं. कोणाला टार्गेट करायचं? ज्याचे मत ठाम नव्हते त्याला टार्गेट करायचं. तर माझा पहिला प्रश्न बिग बॉस मराठी सीझन 5 च्या मेकर्सला आणि रितेश देशमुखला आहे. तुमचे मत ठाम आहेत का? तुमचा 100 दिवसाचा शो तुम्ही 70 दिवसात का संपवत आहात ह्याचा आम्हाला मेन रिझन द्या. जर याचा रिझन हिंदी बिग बॉस असेल तर ते आम्हाला स्पष्ट सांगा. आम्हालाही गर्व होईल की हिंदी बिग बॉस महाराष्ट्राशिवाय गाजू शकत नाही. ह्याच्यात काय लाजिरवाणी गोष्ट आहे? पण हे फालतूचे कारण देणं 20-20 करायचं आणि 50-50 करायचं हे आम्हाला नका सांगू. तुमच्या जनतेला, ज्या जनतेनं तुम्हाला 4 ची टीआरपी दिली, भाऊच्या धक्क्यावर 4.5 ची टीआरपी दिली, त्या जनतेला तुम्ही येड्यात काढू नका. आणि जर आता मोगऱ्याचे फुलं तुम्ही एक एक करून सुईतून धाग्यात टाका आणि समजा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखचं न येणं 100 दिवसाचं 70 दिवस होणं ह्याच्या मागचं मोठं कारण आहे. मला रितेश भाऊला एकच विचारायचंय, तो मराठी माणूस, माझ्या मराठी माणसाचा तुम्ही अपमान केलेला आहे, महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे, मराठीचा अपमान केलेला आहे, तर मग हे आता कुठं गेलं? काय ह्याच कारणावरनं तुमचे मेकर्स सोबत जमलं नाही? जर जे काही कारण असेल तर आम्हाला तुम्ही सांगा ना. तुमच्या तोंडातून तर हे भरपूरदा निघालंय, हा शो माझ्या खूप जवळचा आहे, मला खूप प्रिय आहे. तर मग इतक्या प्रिय शोला सोडून तुम्हाला माहिती नव्हतं का हा शो 100 दिवस चालणार आहे? तर तुमची शूटिंग मध्येच कुठून आली? या प्रश्नांचे उत्तर आम्हाला द्या.